ईश्वराशी अनन्य भावात राहून इतर ठिकाणी लक्ष न देणे किंवा इष्ट देवताखेरीज दुसऱ्या कोणाचे चिंतन न करणे, समुदायात राहण्यापेक्षा एकांतात राहण्यात किंवा संत समागमात आनंद वाटणे, सरळ मनाने स्पष्ट वक्तव्य असणे, आत्म्याच्या सत्तेनं घडणाऱ्या घटनेशी एकरूप होऊन त्या प्रवाहात राहून आनंद घेणे म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार करून घेणे किंवा परमात्म्याचा भोग घेणे असे म्हणतात। या टप्प्यात थोडा वेळ स्थिर व्हायचा आहे। आता डोळे उघडे ठेवून अनुभव घ्यायचा आहे। हा अनुभव स्थिर होण्याआधीच घाई करून उपयोग नाही। हा अनुभव स्थिर झाला की नाही हे पुढे समजून येईल। घाई करून पुढचं पाठ मागचं सपाट असं होण्याची शक्यता फार आहे। मागचा अख्खा अनुभव लक्षात राहिला तरच पुढचा आनंद मिळणार आहे, अन्यथा पालत्या घागरीवर पाणी, तेल पण गेलं आणि तूप पण गेलं, हाती धुपाटणं आलं। कुरुक्षेत्रावर 6.5 अब्ज सैन्य होते। 6.5 अब्ज वृत्ती आपल्यात कशा आहेत हे बाबांनी दाखवून दिले आहे। 6.5 अब्ज जगाची लोकसंख्या आहे, त्यातून बाबांनी आपली निवड केली आहे। किती भाग्यवान आम्ही। भगवंत अर्जुनाला गीता संयमाने सांगत होते। भगवंतांनी अर्जुनाला विश्वदर्शन दाखवले। विश्वदर्शन होण्यासाठी दिव्यदृष्टी पाहिजे, दिव्यदृष्टी नसेल तर विश्वदर्शन होणार नाही। बाबा आपल्याला स्वरूपाचा विचार सांगून, स्वरूप ज्ञान घडवून, अद्वैत सांगून, रूपबाद करून लोभ, मोह, अहंकार, मत्सर यापासून बाजूला करत आहेत। सद्गुरू आम्हाला दिव्यदृष्टी देऊन, विवेक जागृत करून विश्वदर्शन पाहण्याचे सामर्थ्य आमच्यात निर्माण करत आहेत। ते सामर्थ्य तयार होईल तेव्हा विश्वदर्शन होईल। दिव्यदृष्टी प्राप्त करण्यासाठी, विवेक तयार होण्यासाठी बाबांचा आश्रय पाहिजे। महापुरुषांच्या आश्रयानेच, त्यांच्या कृपेनेच तसे सामर्थ्य आपल्यात तयार होईल। बाबांनीच आमच्यात विश्वदर्शन पाहण्याची इच्छा जागृत केली आहे। अर्जुनाकडची विवेक बुद्धी फक्त संत महात्मे सोडून कोणीही जाणलेली नाही। भूते म्हणजे जीव भिन्न धर्माची, भिन्न आचरणाची दिसतात, पण त्यातील आत्मतत्व समच आहे। जसं अनेक वस्तूतील अग्नी उष्णता रूपाने एकच असतो, आकाशातील पर्जन्यधारा अनेक दिसल्या तरी पाणी एकच असतं, मडकी भिन्न भिन्न आकाराची असली तरी त्यातील आकाश एकच असतं, तसं भिन्न भिन्न भूतामध्ये नांदणारा परमात्मा एकच आहे। भूत किंवा भूताकार नष्ट झाला तरी त्यातील आत्मतत्व अविनाशी आहे। अशा भिन्नतेने ज्याच्या बुद्धीत भ्रम उत्पन्न होत नाही तो सुटला। याप्रमाणे आध्यात्मिक जीवधर्माचे अधिष्ठान वास्तव परमात्म स्वरूप आहे असे ज्ञान झाले आहे। तो ज्ञान जातीतील खरा डोळस। जो पुरुष विशेष करून नष्ट होत असणाऱ्या चराचर भूतामध्ये अविनाशी समभावस्थित असणाऱ्या या परमेश्वराला पाहतो त्यालाच विश्वदर्शन होते। अर्थात प्रकृतीचे रूप नष्ट झाल्यावर परमात्म स्वरूप प्रगट होत असतं, तेव्हा लोकोत्तर सुख त्याच्या चरणावर लोटंगण घालत असतं। म्हणजे भूताचे जे चांगले वाईट भाव किंवा इतर संस्कार निघून जाणं, ते नष्ट होणं ही कर्माची पराकाष्ठा आहे। ज्यावेळी कर्मबंधन पूर्ण नष्ट होते तेव्हाच साधक समतत्वात स्थित होतो, त्यालाच यथार्थ ज्ञान होतं, त्यालाच विश्वदर्शनाचा बोध कळतो। विश्वदर्शनाच्या बोधाचे ज्ञान होते तेव्हाच या ज्ञानाने परमपदाची प्राप्ती होते। त्याच ठिकाणी समाधान रमतं, तेथे मोक्षसुद्धा विसाव्याला येतो। अर्जुनाला विश्वदर्शन झालं म्हणताय तेव्हा विश्वदर्शनाचा अर्थ कळतोय का पहा। शरीर जेवढं डोळ्यांनी दिसतं तेवढंच आहे का? यात अष्टधामूल प्रकृती, अव्यक्त प्रकृती, 10 इंद्रिये आणि मन, इंद्रियांचे 5 विषय, आशा, तृष्णा आणि वासना या विकाराच्या सामूहिक मिश्रणाने हे शरीर बनलेले आहे। जोपर्यंत हे विकार राहतील तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या रूपात शरीर राहीलच। शरीर हेच क्षेत्र म्हणजे जमीन। यात संस्काराच्या रूपाने जे बरे वाईट बी पेरले ते त्याच रूपाने उगवणारच।
या विकारांना पार करून पलीकडे जातो, तो ईश्वरी स्वरूपात विलीन होतो। त्यासाठी सत्संगाच्या माध्यमातून महापुरुषाच्या सहवासात राहणे आवश्यक आहे। अनंत अंतरिक्षापर्यंत आपल्या शरीराचा विस्तार आहे, त्यामुळे तर आपलं जीवन ऊर्जायुक्त आहे, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही। म्हणून पर्यावरण संवर्धन हे आपल्या यज्ञाचा एक उपक्रम आहे। हे भूमंडळ, विश्व, जगत, देश प्रदेश आणि आपले हे दिसणारे शरीर ईश्वराच्या एका तुकड्या एवढं सुद्धा नाही, यावरून विचार करा। या विश्वात आपली गणना कशात होते, तेव्हा उठा आणि चिंतन करा, त्या महात्म्याची कास धरा। तोच आम्हाला या उपाधीतून बाहेर काढून परमतत्वापर्यंत घेऊन जाणार आहे, म्हणून त्याचं भजन करूया। ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो, श्रीपाद नमो नमः, जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः। हे विश्व ईश्वराचं रूप आहे, त्याहून त्याचं स्वरूप वेगळं आहे। रूप पाहायचं आणि स्वरूप जाणायचं असतं। स्वरूप जाणता येतं पण पाहता येत नाही। हे शरीर जीवाचं रूप आहे, त्याहून त्याचं स्वरूप वेगळं आहे। जो जीवाच्या स्वरूपाचा अनुभव तोच ईश्वराच्या स्वरूपाचा अनुभव। जीवाला स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी ध्यानधारणा करणे, वृक्ष लावणे, त्यांचं संवर्धन करणे, वैष्णव मेळाव्यासारखे कार्यक्रम करून जनजागृती करणे, कर्म केल्याचा अहंकार न बाळगता सात्विक कार्य आवर्जून करणे गरजेचे आहे। त्यातून शुद्ध सत्वगुण निर्माण होतील, संत वचनावर विश्वास दृढ होईल, सत्संगाचं महत्त्व समजायला लागेल, सात्विक भाव निर्माण होतील, मन ईश्वर स्वरूपाकडे धाव घेईल, प्रपंचाबद्दल अनासक्त राहाल, शंकेचे निरसन होत राहील, विश्वदर्शनाचा बोध व्हायला लागेल आणि त्यातून ईश्वरी स्वरूपाचं आकलन व्हायला लागेल। पुरुष सृष्टीच्या आरंभात पुन्हा जन्माला येत नाही आणि प्रलयकाळी व्याकुळ होत नाही, असे ज्ञान संपादन करण्याच्या उद्देशाने आपला ज्ञानयज्ञ चालू आहे। या ज्ञानयज्ञाला आपण किती महत्त्व देताय, सक्रियता किती दाखवताय, यावर या यज्ञाचं फळ अवलंबून आहे। भूत योनीच्या ठिकाणी म्हणजे गर्भधारणेच्या स्थानी चेतना संयोगाने भूताची उत्पत्ती होते। गर्भधारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा पिता ईश्वर आहे। पूर्वजन्माच्या संस्कारानुसार कमी जास्त प्रमाणात सत्व, रज आणि तम गुण योनीत सोडलेले असतात। ईश्वराबद्दलच्या अज्ञानानं तम गुण अधिक फोपावतो। आता तुम्ही म्हणाल, तुमच्याकडूनच आम्हाला ईश्वराबद्दल ज्ञान झालं आहे म्हणून आमच्याकडे तमोगुण नाही। ईश्वराबद्दल ज्ञान झालं म्हणजे ईश्वराकडे किती आकर्षित झाला, भौतिक किंवा ऐहिक सुखाबद्दल किती अनासक्त आहात, यावर तमोगुण अवलंबून आहे। प्रापंचिक, कौटुंबिक, मित्रपरिवाराकडे आकर्षित होतो, सनातन धर्मापेक्षा कुलधर्म प्रिय वाटतो, सत्संगाला कमी समजून ज्ञानयज्ञात सामील न होता एखादा सण साजरा करण्याला महत्त्व देत असेल आणि इतर वेळा ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचा आवडत असेल, तर हा सर्व प्रकार ईश्वरी ज्ञानाचा अभाव म्हणजे तमोगुणांचा प्रभाव आहे। तमोगुणाचा प्रभाव असेल तर हे यज्ञाचे फळ मिळणं अशक्य आहे, असा गुणत्रय विभाग योगचा संदेश आहे। ज्या पुरुषांच्या द्वारे सुरू केलेला नियत कार्ययज्ञ क्रमशः विकसित होतो, तेव्हा त्यांच्या कर्म कर्तृत्वाची भावना, वासना आणि मनाच्या संकल्पनांचे पूर्णपणे शमन होते आणि सद्गुरुबोधातून त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते। त्या अनुभूतीचे नाव आहे ज्ञान। तत्वाच्या अर्थस्वरूप परमात्म्याचे दर्शन म्हणजे ज्ञान। क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद जाणून घेणे म्हणजे ज्ञान। अभ्यासाची किंवा चिंतनाची एक विशिष्ट अवस्था म्हणजे ज्ञान। तेथे तत्व समजून येते ते ज्ञान। या ज्ञानानंतर इतर ठिकाणी मन विचलित होत नाही। इतर ठिकाणी मन विचलित होत नाही तेव्हा तम, रज आणि सत्व गुण आपोआपच क्षीण होतात आणि या तीन गुणांच्या पलीकडे असलेला शुद्ध सत्वगुणात प्रवेश मिळतो।
तेव्हा तेथून पुढे संतांच्या विचारांचा अनुभव येऊ लागतो. आध्यात्मिक गुणांचा विकास होऊन परिपूर्ण दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल. भगवंताशी एकरूप होता येईल. जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होईल. जे त्रिगुणांनी प्रदूषित झालेले नाही असे हे दिव्य ज्ञान प्राप्त होईल. या उद्देशाने आपला यज्ञ चालू आहे. विनम्र भावाने या यज्ञाची जोपासना केल्यास भौतिक जंजाळापासून मुक्त होतो. सर्व मार्गाने प्राप्त केलेल्या ज्ञानापेक्षा हे ज्ञान म्हणजे हे विचार श्रेष्ठ आहेत. कारण ब्रह्माची नवनवीन अनुभूती येईल असे ज्ञान सद्गुरू देत असतात. साधकांना ते प्राप्त होण्यासाठी सद्गुरू साधकाच्या मागे लागलेले असतात. अंतर्यामी आत्म्याने जागृत होऊन बाहेर चाललेल्या प्राप्त परिस्थितीची ओळख करून देऊन ज्ञानामध्ये उत्तम ज्ञान असलेले सद्गुरू सांगत असतात. त्याकडे साधकांनी दुर्लक्ष करू नये. कारण हे ज्ञान तम, रज आणि सत्व यांना भेदून पलीकडे नेणारे ज्ञान आहे. ज्या क्षणी मनुष्य या दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो त्या क्षणी तो भगवंताच्या स्तरावर स्थित होतो. तम, रज आणि सत्व हे गुण कसे असतात, ते कोणत्या लक्षणाने राहतात, कोणत्या योनीत टाकतात हे 14व्या अध्यायात सांगून त्यांना पार करण्यासंबंधित विचाराबद्दल चर्चा आहे. कृतीतून म्हणजे कर्मातून सत्व, रज आणि तम गुण तयार होतात. या गुणामुळे जन्ममरणाच्या खाईत सापडतो. सत्वगुण निर्मळ असल्याने ज्ञानाचा प्रकाश उत्पन्न होऊन सुखासंबंधी व ज्ञानासंबंधी अभिमानात गढून जातो आणि जन्ममरणाच्या जाळ्यात पडतो. निरर्थक इच्छा आणि आसक्तीमुळे रजगुण उत्पन्न होऊन कर्माच्या फळात बांधला जातो. देह अभिमानी पुरुषात तमोगुण निर्माण होतो व मोहात पाडतो. जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख दुःख समान मानतो, दगड माती सोनं यांना सारखेच समजतो, ज्याला आवड नावड गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे त्याला स्तुती निंदा समान वाटते, ज्याला सर्व कार्यात मी करणारा असा अभिमान नसतो, अशा अविचारी भक्तियोगाने ईश्वराला निरंतर भजतो, तो या तिन्ही गुणांचे पूर्णपणे उल्लंघन करून सच्चिदानंद ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो. आपण ग्रंथ पुराण वाचतो आणि त्यातलं बघून आचरण करायला लागतो आणि कोणत्या ना कोणत्या तरी गुणात सापडतो आणि अडकून बसतोच. गीतेच्या प्रत्येक अध्यायात अदृश्य रूपाने का होईना ही ओवी असतेच. म्हणून जाणतेने गुरुभजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. या ओवीचा व्यापक दृष्टीने विचार न करता त्याकडे दुर्लक्ष करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात सुद्धा सांगितलं आहे, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी म्हणजे गुरुचरणी स्थिरावला तोची धन्य. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला तो हरिभक्त. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिदल्याविन प्राप्त, गुजेविन म्हणजे गुरुविन हित कोण सांगे. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला, उद्धवा लादला श्रीकृष्ण म्हणजे सद्गुरू जाता जाता. रामदास स्वामी सांगतात, सद्गुरू वाचोनी देव मोठा, म्हणे तो महाकरंटा. यावरून साधकाचा उद्धार करण्याचे सर्व अधिकार सद्गुरूकडे सोपवले आहेत. म्हणून सद्गुरू साक्षात परब्रह्म. तत्वाच्या स्वरूपात बंदिस्त असलेले संकेत उलगडण्यासाठी पोषक वातावरण असावे लागते. यासाठी सद्गुरू फक्त नाम बीज देऊन न थांबता आपल्यासाठी पोषक वातावरण तयार करतात. मूलतः तत्वरूपात असलेली अक्षरे अंतकरणात तयार होतात आणि ती बाहेर पडतात, पण त्यासाठी सद्गुरूवर दृढ विश्वास आणि त्यांच्या कृपेची छाया असायला पाहिजे.